सध्या दिवसेंदिवस कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। पती पत्नीमधील भांडण आता हिंसक होत असल्याचं काही घटनांमधून समोर आलंय। अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे। किरकोळ भांडणावरून पतीने पत्नीला चाकू घुसकून मारल्याची घटना घडली आहे। धक्कादायक म्हणजे पत्नीचा मृतदेह पतीने बॅगेत भरून ठेवल्याचं समोर आलंय। ही घटना जरी बंगळुरूमध्ये घडली असली तरी या प्रकरणाचा संबंध हा महाराष्ट्राशी आहे, कारण पती पत्नी हे दोघेही महाराष्ट्रातील आहेत। राकेश खेडेकर असं आरोपीचं नाव आहे, तर गौरी सांबरेकर असं त्याच्या पत्नीचं म्हणजेच मृत तरुणीचं नाव आहे। राकेश आणि गौरी हे दोघेही मुंबईत राहत होते। महिनाभरापूर्वीच राकेश आणि गौरी बंगळुरूला शिफ्ट झाले होते। हे दोघे दक्षिण बंगळुरूत राहत होते। मंगळवारी रात्री जेवत असताना राकेश आणि गौरीमध्ये वाद झाले। हा वाद टोकाला गेला। संतापलेल्या राकेशने पत्नी गौरीवर चाकूने वार करत तिची हत्या केली। हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला। यानंतर राकेशने घरच्यांना आपल्या हातून हत्या झाल्याचं सांगितलं। त्यानंतर राकेशच्या घरच्यांनी त्याला मुंबईला बोलावून घेतलं। राकेश बुधवारी रात्री आपल्या खासगी वाहनाने मुंबईला निघाला। त्याच वेळी राकेशच्या घरच्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला। महाराष्ट्र पोलिसांनी बंगळुरू पोलिसांना इन्फॉर्म केलं। त्यावेळी राकेशनेच पोलिसांना दक्षिण बंगळुरूमधील घराचा पत्ता दिला। कर्नाटक पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यावेळी गौरीचा मृतदेह हा सुटकेसमध्ये आढळला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश आणि गौरी यांचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं। दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे। त्यानंतर काही दिवसांपूर्वी बंगळुरू पोलिसांनी देखील यामध्ये मध्यस्थी करत दोघांची समजूत घातली होती। मात्र 2 दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला। हा वाद टोकाला गेला आणि राकेशने गौरीला ठार मारलं। राकेशच्या हातून हे कृत्य घडताच त्याने मुंबईतील जोगेश्वरी इथे राहत असलेल्या आपल्या कुटुंबातील लोकांना याची माहिती दिली। त्यानंतर तो स्वतःच्या खासगी वाहनाने बंगळुरूवरून मुंबईला निघाला। मुंबईला येत असतानाच त्याने रस्त्यात झुरळ मारण्याचं औषध आणि फिनाईल देखील पाहिलं। त्यामुळे तो पुण्यातील शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला। या प्रकरणी राकेशच्या वडिलांनी म्हणजेच राजेंद्र खेडेकर यांनी ही माहिती दिली। ते म्हणाले, राकेश आणि गौरीमध्ये वारंवार वाद व्हायचे। गौरी ही माझ्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे। 4 दिवसांपूर्वीच गौरीच्या आई वडिलांनी दोघांना समजावून सांगितलं होतं। गौरी ही पहिल्यापासूनच रागीट आहे। तिने जोगेश्वरीमध्ये देखील खूप त्रास दिला होता। गौरीचा स्वभाव आम्हाला माहिती होता, त्यामुळेच आम्ही दोघांच्या लग्नाला विरोध केला होता। मात्र दोघंही एकमेकांना सोडायला तयार नव्हते। 4 वर्ष आम्ही त्या दोघांच्या लग्नाला विरोध केला, पण 2 वर्षांपूर्वी त्यांचं लग्न लावून दिलं। राकेशने गौरीला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी फोन केला। तो बुधवारी रात्री 12 वाजता निघाला होता। त्यावेळी त्याने विषाची बाटली सोबत घेतली होती। तो म्हणाला की सगळ्यांना सांगा माझ्याकडून असं कृत्य घडलंय। पहिल्यांदा त्याने गौरीला मारल्याचं सांगितलं नव्हतं, मात्र नंतर दुसऱ्यांदा फोन केल्यावर त्याने गौरीला मारल्याचं सांगितलं आणि तो स्वतः देखील जिवंत राहणार नाही असं म्हणत होता। त्यानंतर मी त्याला सांगितलं की तू असं काहीही करू नकोस, तू इकडे ये, आपण पोलीस स्टेशनला जाऊ, आपण पोलिसांना तुझ्या हातून गुन्हा घडलाय असं सांगू। त्यावर राकेश ठीक आहे म्हणाला, पण त्याआधीच मी जोगेश्वरीला पोलीस स्टेशनला गेलो आणि घडलेला प्रकार सांगितला असं राकेशचे वडील म्हणाले। राकेशने फिनाईल आणि झुरळ मारण्याचं औषध प्यायल्याने तो पुण्यातील शिरवळ इथे बेशुद्ध पडला। स्थानिक नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली असता हा आरोपी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। पोलिसांनी सकाळी राकेश खेडेकरला भारतीय हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल केलं होतं। त्यानंतर उपचार करून त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले। सध्या राकेशची प्रकृती स्थिर असून त्याला बंगळुरू पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। खरं तर राकेश आणि गौरी यांचा प्रेमविवाह होता। सख्ख्या आत्याच्या मुलीशीच लग्न करणार असा हट्ट राकेशने धरला होता। गौरी ही राकेशशी लग्न करण्यास आग्रही होती, मात्र लग्नानंतर अवघ्या 2 वर्षातच त्यांचं नातं हिंसक वळणावर आलं आणि गौरीसोबत लग्नासाठी हट्ट करणाऱ्या राकेशनेच तिचा जीव घेतला। सध्या या प्रकरणाचा तपास बंगळुरू पोलिसांकडून सुरू आहे। त्यामुळे या प्रकरणात आणखी काय अपडेट समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।